नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेजारच्या देशांना जोडणारे ईशान्य भारतातले रेल्वे आणि रस्ते मार्ग खुले करून ईशान्येकडील विकास साधणार पंतप्रधान. नीट संदर्भातल्या अध्यादेशाला स्थगितीची मागणी करणारी याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. देशभरात केंद्रीय मंत्र्याचा विकास पर्वा अंतर्गत जनसंवाद. सरकारच्या कामकाजाचा जनतेसमोर लेखाजोखा सादर. 2 वर्षात अर्थव्यवस्था वेगाने विकसित. अरुण जेटलींची स्पष्टोक्ती. तर अन्नधान्याची स्थिती उत्तम झाल्याचं राधामोहन सिंग यांचं प्रतिपादन. रालोआ सरकार सत्तेवर आल्यापासून पडद्यामागून होणारी सर्व सौदेबाजी बंद झाल्याचं रविशंकर प्रसाद यांचं मुंबईत प्रतिपादन. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न. 6 दहशतवाद्यांना कंठस्नान. 1 जवान शहीद. डोंबिवली दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 11वर. स्फोटाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक रा. ग. जाधव अनंतात विलीन. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. वळूया सविस्तर बातम्यांकडे. ईशान्य भारत आग्नेय आशियाचं प्रवेशद्वार आहे. ईशान्य भारतातले रेल्वे आणि रस्ते मार्ग शेजारच्या देशादरम्यान खुले करण्यात येतील. ईशान्य भारताचा विकास होणारच असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते आज शिलाँग इथे ईशान्य क्षेत्र परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारचा संघीय रचनेवर विश्वास असून देशातल्या प्रत्येक भागाचा जेव्हा विकास होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल असं पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकार ईशान्येकडच्या राज्यांसाठी राबवत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. ईशान्य भारतातल्या 8ही राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात काही रेल्वेगाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा कंदील दाखवला. रेल्वे मंत्रालय ईशान्येतल्या प्रकल्पांसाठी 5,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. तसंच ईशान्य भारतात 1,000 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येणार असून रेल्वे आणि रस्ते जोडीमुळेच या भागाचा विकास होईल असं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं. शिलाँगमधल्या फुटबॉल स्टेडियमसाठी पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते झाली. सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त आयोजित प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. गेल्या 2 वर्षात केंद्र सरकारने पायाभूत सोयी सुविधांच्या विकासावर प्रयत्नपूर्वक भर दिला. रस्ते, वीज, बंदर आदींच्या नियोजनबद्ध विकासकामांना गती दिली. या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसायला आता सुरुवात झाली आहे. पायाभूत सुविधा म्हणजे नियोजनबद्ध विकासाचा पाया. गेल्या 2 वर्षात केंद्र सरकारनं पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर दिला. रस्ते आणि वीज क्षेत्रातली प्रगती हा विकासाचा महत्त्वाचा मापदंड. केंद्र सरकारनं गेल्या 2 वर्षात रस्ते बांधणी आणि अपघातांचं प्रमाण कमी करणं यासाठी सुनियोजित प्रयत्न केले. 1 लाख कोटी रुपयांची कामं प्रत्यक्षात सुरू झाली. आज रोज 21 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जात आहेत. सरकारनं जलवाहतुकीकडेही गांभीर्यानं लक्ष दिलं. 11 नद्यांना राष्ट्रीय जलमार्ग घोषित करण्यात आलं. बंदर विकासावर भर देण्यात आला. वीज क्षेत्रातही 2 वर्षात अनेक सकारात्मक बदल घडले. कोळसा उत्पादन वाढलं. परिणामी वीज केंद्रांवर 25 दिवस पुरेल एवढा कोळसा साठा शिल्लक आहे. त्याचबरोबर गॅस आधारित वीज प्रकल्पांकडेही लक्ष देण्यात आलं. विजेच्या मागणी आणि पुरवठ्यातली तफावत कमी झाली. पायाभूत सुविधांच्या नियोजनबद्ध विकासातून देशाच्या सर्वांगीण विकासाचा राजमार्ग खुला झाला आहे. या राजमार्गावरून तुम्हा आम्हाला वाटचाल करायची आहे. गेल्या 2 वर्षात केंद्र सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासाकरता केलेल्या प्रयत्नांविषयी चर्चा करण्यासाठी नगररचना तज्ज्ञ आणि स्थापत्य अभियंता मनोज अणावकर आपल्या स्टुडिओत आले आहेत. सर नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. माती आणि रस्ते बांधणी या विषयात आपण PhD करत आहात. अर्थातच आपण या विषयाचे तज्ज्ञ आहात. मला असं विचारायचं आहे की ह्या गेल्या 2 वर्षांमध्ये पायाभूत सुविधांचा जो विकास झालेला आहे हा कशा प्रकारे झालाय असं आपल्याला वाटतं? या मुख्य विषयाकडे वळण्याआधी थोडंसं आपण त्याचे परिणाम ज्या मुख्य घटकांवर होतात त्याच्याबद्दल एक धावती नजर टाकूया.
पायाभूत सुविधांचा सगळ्यात मोठा परिणाम जो होतो तो जीडीपी म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन ज्याला म्हटलं जातं तो त्यावर होतो. आणि त्याचबरोबर महागाईचा निर्देशांक जो असतो, चांगल्या सुविधा उपलब्ध असतील तर हा निर्देशांक खाली यायलाही मदत होऊ शकते. आपण जर हे सरकार येण्याआधीचा काळ जर बघितला म्हणजे 2013 साल जर बघितलं आपण तर 2013 सालात हा जो देशाच्या आर्थिक उत्पादन वाढीचा जो दर होता हा 5% खाली आलेला होता. तो आता 7.6% 2 वर्षात वरती गेलाय. आणि महागाईच्या निर्देशांकाचा जर विचार करायचा झाला तर महागाईचे निर्देशांक हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, 4-5 प्रकारचे असतात. म्हणजे व्यवहारामध्ये जर चलनी नोटा जास्त झाल्या तर करन्सी इन्फ्लेशन येतं, किंवा वित्तीय तूट जर जास्त असेल सरकारचा खर्च आणि उत्पन्न यामध्ये, तर अशा वेळेला कधी कधी सरकार काही चलनी नोटा छापायला रिझर्व्ह बँकेला सांगते आणि त्यामुळे महागाई वाढते. आपल्याला आता प्रकारात शिरायचं नाही त्याच्या कारण आपला तो आजचा विषय नाही. पण महत्वाचा जो निर्देशांकाचा जो प्रकार आहे जो विचारात घेतला जातो तो असा आहे की सीपीआय म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. तर ग्राहकोपयोगी वस्तू ज्या किमती ज्या आहेत त्यांच्यामध्ये झालेली वाढ ही लक्षात घेतली जाते. आणि हा जो महागाईचा निर्देशांक आहे हा 2013 सालामध्ये तो जवळजवळ 9% गेलेला होता आणि तो आता 5% खाली आलेला आहे. त्यामुळे हे महत्वाचे परिणाम आपल्याला दिसून येत आहेत आणि त्याला अर्थातच पायाभूत सुविधांमध्ये जी वाढ झालेली आहे त्याचा एक घटक कारणीभूत आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे सर. हे जे नीती आयोग आहे ह्याची जी स्थापना झाली, या स्थापनेनंतर पायाभूत सुविधांच्या विकासावर नेमका कोणता परिणाम झाला? मुळात 1950 साली जे योजना आयोग जो स्थापन झाला होता 15 मार्च 1950ला, त्यानंतर 2014 साली बरखास्त होईपर्यंत विविध कामं त्या आयोगाने पण केलेली होती. फक्त फरक त्या आयोगात आणि ह्या आयोगात असा होता की फंड अलोकेशन म्हणजे निधी वाटपाचे जे अधिकार होते ते त्या आयोगाकडे होते आणि प्रत्येक वर्षी राज्यांना त्या आयोगाकडे जाऊन आपल्याला आपल्या गरजा सांगून निधी मिळवावा लागत होता. या नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती आयोग हा जो आहे ह्याचा मुख्य फरक असा आहे की हा धोरणात्मक सल्ला देणारा आयोग असणार आहे. याच्याकडे फंड्स अलोकेशनचे अधिकार नाहीत. ते अधिकार आता अर्थ मंत्रालयाकडे किंवा वित्त मंत्रालयाकडे असणार आहेत. पण त्याचबरोबर धोरणात्मक निर्णय घेऊन त्याबाबतचा सल्ला केंद्र सरकारला देण्याचं अधिकार याच्याकडे आहेत. आणि याच्या कार्यकारिणीवर कोण आहेत तर सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आहेत आणि जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचे नायब राज्यपाल हे या कार्यकारिणीचे सदस्य आहेत. त्यामुळे असं होतं की प्रत्येक राज्य आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर बाबतीतल्या म्हणजे पायाभूत सुविधांच्या बाबतीतल्या समस्या काय, गरजा काय ह्या आता थेट सरकारला सांगू शकणार आहे आणि त्याबाबतची जी काही तरतूद असेल ती मग अर्थ मंत्रालयातर्फे पुढच्या अर्थसंकल्पात किंवा त्या वर्षीच्या अर्थसंकल्पात प्रत्येक राज्यांच्या आपापल्या गरजा वेगळ्या आहेत, तिथल्या अडचणी वेगळ्या आहेत, त्या नीटपणे मांडून त्या अनुषंगाने निधी मागून घेणं. म्हणजे आतापर्यंत असं होतं की केंद्राकडून राज्यांकडे जायचं, तर आता विकास हा राज्यांकडून केंद्राकडे जाईल आणि राज्यांचा विकास झाला की अर्थातच देशाचा विकास होणार. ही महत्वाची त्यामागची संकल्पना आहे. बरोबर आहे. ह्या पायाभूत सुविधांच्या अंतर्गत रस्ते बांधणी हा एक मोठा विषय येतो. तर रस्ते बांधणी, रस्ते विकास याबाबत सरकारने नेमकी कोणती पावलं उचलली आहेत? रस्त्यांच्या बांधणीत म्हणजे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आपण जर बघितलं तर किलोमीटरमध्ये किती रस्ते दर दिवसाला सरासरी बांधले गेले हे एक मोजमाप असतं. तर त्यात नेमकी वाढ झालेली आहेच गेल्या 2 वर्षात. पण यावर्षीच्या अर्थसंकल्पाचा जर विचार करायचा झाला तर एकूण पायाभूत सोयी सुविधांसाठी म्हणजे ज्यात रस्तेच नाहीत केवळ तर इतर वीज म्हणा किंवा बंदरं म्हणा ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा येतात. त्याच्यासाठी 2,21,000 कोटींची इतकी मोठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. आणि चीनसारखा जर देश आपण विचारात घेतला तर 10% रक्कम एकूण अर्थसंकल्पाच्या ही राखून ठेवतो पायाभूत सोयी सुविधांसाठी. आणि आपला जर इतिहास आपण थोडक्यात बघितला तर 96-97 साली त्याचं प्रमाण फक्त 3.5% होतं. 11व्या पंचवार्षिक योजनेत म्हणजे 2007 ते 2012 या काळामध्ये ते 5% इतकं होतं. आणि आता मी म्हटलं त्याप्रमाणे 2,21,000 कोटी रुपयांची तरतूद ही पायाभूत सोयी सुविधांसाठी केलेली आहे. त्यातलं आता तुम्ही रस्त्यांचं जे विचारलं तर रस्त्यांसाठी 97,000 कोटींची तरतूद केलेली आहे. त्यातल्या 55,000 कोटींची तरतूद ही स्वतः केंद्र शासन करणार आहे आणि 15 कोटी हे भारतीय राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण म्हणजे NHAI जे आहे ते करणार आहे.
आणि उरलेली जी उर्वरित रक्कम आहे ती प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणा किंवा टोल यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या इतर योजनांच्या माध्यमातून उभारली जाणार आहे. आता या रकमेचं नेमकं होणार काय आहे तर 10,000 किलोमीटर लांबीचे नवे रस्ते बांधले जाणार आहेत आणि 50,000 किलोमीटर लांबीचे जे एक्झिस्टिंग रस्ते आहेत सध्या अस्तित्वात असलेले जे राज्य महामार्ग आहेत त्यांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देण्यासाठी आवश्यक बदल त्यात व्हावेत यासाठी जो खर्च करावा रोड वायडनिंग असेल किंवा रस्ता रुंदीकरण असेल किंवा रस्त्याची म्हणजे पुनर्बांधणी असेल, पुनर्बांधणी, दर्जा अधिक चांगला करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या होणार आहेत. आणि त्यातला अजून एक महत्वाचा भाग म्हणजे 431,000 किलोमीटरचे रस्ते हे बंदर आणि रस्ते म्हणजे मुख्य गावं, शहरं आणि बंदर यांना जोडणारे असणार आहेत की ज्यामुळे बंदरांमधून येणारा माल आहे किंवा इकडून आपल्याला आपल्या मालाची जर निर्यात करायची असेल तर ती अधिक सुकर व्हावी. म्हणजे फुलं, मासे, नाशिवंत वस्तू, फळं किंवा टिकाऊ वस्तू दोन्ही प्रकारचं उत्पादनं आहेत की जेणेकरून तातडीने बंदराकडे जाणं आवश्यक आहे ते संपूर्ण रस्त्यांची या पुनर्बांधणी किंवा निर्मिती केली जाईल. सर, मला असं विचारायचं होतं की बंदरं आणि जलमार्ग यांचा विकास खूप मोठ्या प्रमाणावर होतोय. ह्यांचं योगदान एकूण ह्या कामात कसं असणार आहे? यांचं बऱ्यापैकी योगदान असणार आहे. म्हणजे आत्ताच गेल्या महिन्यामध्ये एप्रिलमध्ये जर बघितलं तर पंतप्रधानांनी बंदरांच्या विकासासाठीची विशेष योजना जाहीर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्याचा सखोल आराखडाही तयार झालेला आहे आणि देशाला 7,500 किलोमीटर लांबीचा जो किनारा लाभलेला आहे तर त्याच्यासाठी सागरमाला प्रकल्प राबवला जाणार आहे आणि या प्रकल्पाच्यासाठी 8,00,000 कोटींची वेगळी तरतूद करण्यात आलेली आहे आणि मग नवी बंदरं काही विकसित केली जाणार. सध्या देशात 12 महत्वाची बंदरं आहेत, त्या व्यतिरिक्त 127 लहान मोठी बंदरं आहेत. तर ह्या बंदरांपैकी ही तर अस्तित्वात राहणारच आहेत, म्हणजे यांचा विकास, यांच्यात सुधारणा ह्या गोष्टी केल्या जाणार आहेत, पण त्याचबरोबर 5 नवी बंदरंही अस्तित्वात येणार आहेत. तर हा सगळ्या बंदरांवरती विशेष भर दिला जाणार आहे. रेल्वेचं तुम्ही आता विचारलं तर रेल्वेच्या बाबतीत असं आहे की मुंबई, कलकत्ता, दिल्ली आणि चेन्नई हे रस्ते महामार्गाने जोडलेलं आहे, म्हणजे सुवर्ण चतुष्कोन जो आपण म्हणतो तो झालेला आहे. पण रेल्वेचंही त्याचं सबलीकरण या चतुष्कोनाचं, सुवर्ण चतुष्कोनाचं केलं जाणार आहे. आणि त्याबरोबर रेल्वे आणि बंदरं यांना जोडणाऱ्या रेल्वे लाईन्सची वाढ करणं हेही अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत काळाची गरजच होती. काळाची गरज आहे. सर, आता जाता मला एक सांगा की आपण ह्या सगळ्या बाकी सुविधांबद्दल बोललो, विमानतळाबद्दल काय सांगाल? विमानांच्या बाबतीत असं आहे की विमानतळ म्हणण्यापेक्षा आपण ओव्हरऑल एव्हिएशन सेक्टर जो आहे त्याचा विचार केला तर परदेशी गुंतवणुकीची जी मर्यादा होती ती ह्याच्यात 1% वाढवण्यात आलेली आहे. आणि मुख्य भर हा, कारण आपण आपल्यापैकी अनेकांना असं जाणवत असेल विमानाने प्रवास करताना की अनेकदा विमानं वेळच्या वेळी येत नाहीत, काही बिघाड होतात, त्यामुळे मग थांबून राहावं लागतं, वेळ वाया जातो, कॅन्सल होतं. तर ह्या सगळ्यांवर उपाय शोधण्यासाठी मेंटेनन्स आणि रिपेअर म्हणजे देखभाल आणि दुरुस्ती ही जी आहे विमानांची, ह्याच्यावर जास्त भर दिला जाणार. आणि मेक इन इंडिया हा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे शासनाचा, त्याच्या अंतर्गत अनेक परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक करायची तयारी दाखवली. मग त्याच्यात सास असेल किंवा अमेरिकेची बोईंग कंपनी असेल की जी नवी हेलिकॉप्टर्सही तयार करणार, म्हणजे केवळ नागरी विमान वाहतूकच नाही तर इतरही गोष्टींवर भर दिला जाणार. अणावकर सर, हा विषय इतका काय म्हणूया बोलून इतका कमी आहे आणि तुमच्याकडे सांगण्यासारखंही खूप आहे, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण इथेच थांबूया. आपण इथे आलात आणि पायाभूत सुविधासारख्या महत्वाच्या विषयावर आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल मला आज आपण बोललो त्याबद्दल धन्यवाद. वळूया पुढच्या बातमीकडे. नीट परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देणारी याचिका दाखल करून घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन पीठाने नकार दिला. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यांना परीक्षा घ्यायला केंद्र सरकारच्या या अध्यादेशात परवानगी देण्यात आली आहे. या अध्यादेशाच्या वैधतेला या याचिकेत आव्हान देण्यात आलं होतं. देशभरात आज विकास पर्वाअंतर्गत केंद्रीय मंत्र्यांनी जनसंवाद साधत सरकारच्या कामकाजाचा जनतेसमोर लेखाजोखा सादर केला. यूपीए सरकारच्या कार्यकाळातला 10 वर्षांचा धोरण लकवा सध्याच्या सरकारने दूर केला असं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त आज नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या 2 वर्षात आर्थिक सुधारणा आणि लोककल्याण यात सरकारने उत्तम संतुलन राखलं असं ते म्हणाले. केंद्र सरकार सर्व स्तरावर उत्तम काम करत असून 2 वर्षात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही असं ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त 15 दिवस विकास पर्व कार्यक्रम चालणार असून 200 ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. 30 पथकं जनतेशी संवाद साधणार असून खासदार आपापल्या मतदारसंघातल्या शेतकरी आणि बुद्धिजीवींना भेटणार आहेत. दरम्यान भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने विकसित झालेली अर्थव्यवस्था असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पाटणा इथे बोलताना सांगितलं. हे सरकार इमानदार सरकार असून लोकांमध्ये विश्वासार्हता कायम राहिली असल्याचं ते म्हणाले. गेली 2 वर्ष देशात दुष्काळी स्थिती असून ही अन्नधान्याची स्थिती चांगली असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग म्हणाले. पंतप्रधान पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान सिंचन योजनेमुळे 28.5 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री चौधरी वीरेंद्र सिंग म्हणाले. 1 लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड वितरित करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या सर्व महत्वाकांक्षी योजना गेल्या 2 वर्षात लागू करण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नवी दिल्लीत स्पष्ट केलं. मेक इन इंडिया तसंच कौशल्य विकास योजनेमुळे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याचं केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांनी सांगितलं. केंद्र सरकारने सर्व सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांना भविष्यातलं स्वतःचं आर्थिक हित लक्षात घेऊन निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारच्या 2 वर्षांच्या कामगिरीची माहिती त्यांनी यावेळी दिली. सध्याचं सरकार सत्तेवर आल्यापासून पडद्यामागून होणारी सर्व सौदेबाजी पूर्णपणे बंद झाल्याचं ते म्हणाले. काँग्रेसच्या कार्यकाळात कोल इंडिया कंपनीवर 1400 कोटी रुपयांचा तोटा होता. सध्याच्या सरकारच्या धोरणामुळे याच कंपनीला 1500 कोटी रुपयांचा फायदा झाला असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान सरकारच्या विकास पर्व अभियानाअंतर्गत त्यांनी आज मुंबईत भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. स्पेक्ट्रम आणि कोळशाच्या पारदर्शी लिलावाद्वारे सरकार भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शी व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे असंही त्यांनी सांगितलं. गेल्या 2 वर्षात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक झाल्याचं प्रसाद यांनी सांगितलं. तसंच दुष्काळी स्थिती असूनही सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्याचं ते म्हणाले. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. केंद्र सरकार देशातल्या गरिबांच्या भल्यासाठी कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले. टपाल खात्याच्या प्रस्तावित बँकांमध्ये 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं रविशंकर प्रसाद म्हणाले. ही बँक पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत कार्यान्वित होईल असं त्यांनी सांगितलं. ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी नागपूर इथे पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत सरकारच्या कार्याचं कौतुक केलं. महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींना 12,000 कोटी रुपये निधी देण्यात येईल असं केंद्रीय मंत्री निहालचंद नेहवाल यांनी या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं. केंद्राद्वारे ग्रामपंचायतींना थेट निधी पुरवण्यात येईल आणि मधली गळती थांबवण्यात येईल असंही नेहवाल म्हणाले. राज्यातला एकही गरीब रुग्ण उपचाराविना राहू नये यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरांचं आयोजन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज नागपूर इथे आयोजित महाआरोग्य शिबिरात बोलत होते. केंद्र सरकारची द्विवर्षपूर्ती आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आलं. मुख्यमंत्री कार्यालयात आरोग्य कक्ष उघडला असून या कक्षाद्वारे राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांशी समन्वय ठेवला जातो आणि रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी मदत केली जाते. या माध्यमातून वर्षभरात रुग्णांच्या उपचारावर 180 कोटी रुपये खर्च करून आरोग्य सेवा पुरवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महाशिबिर 3 दिवस चालणार असून यात विनामूल्य सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. नागपूरमध्ये दिव्यांग मोजमाप आणि महारक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आलं होतं. राज्य सरकारने 150 सेवा ऑनलाईन केल्या असून येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत 250 सेवा ऑनलाईन करण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री सदानंद गौडा आणि निहालचंद मेहवाल उपस्थित होते. जम्मू काश्मीरमध्ये आज 2 वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. कुपवाडा जिल्ह्यातल्या नवगाव क्षेत्रात सीमारेषेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलाने हाणून पाडला. सुरक्षा दलाने इथे केलेल्या कारवाईत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं असून या कारवाईत 1 जवान शहीद झाला आहे.
150 ते 200 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याचं सेना प्रमुखांनी सांगितलं. गेल्या 2 दिवसांपासून ही चकमक सुरू होती. बारामुल्ला जिल्ह्यातल्या तंगमार्गच्या कांचीपूर गावातही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं तर सुरक्षा दलाचे 2 जवान जखमी झाले. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली पूर्व इथल्या रसायन फॅक्टरीमध्ये काल झालेल्या भीषण स्फोटातल्या मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे. आज दुर्घटना घडलेल्या ठिकाणी आणखी मृतदेह हाती लागल्याने मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाच्या कारणांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान डोंबिवली स्फोटाच्या संदर्भात कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी एका उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली असून ही समिती 1 महिन्यात आपला अहवाल सरकारकडे सादर करेल. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर हे या चौकशी समितीचे अध्यक्ष असून रसायन क्षेत्रातले तज्ज्ञ आणि पोलिसांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज 52वी पुण्यतिथी. त्यानिमित्त देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानभवनातल्या पंडित नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आणि उदारमतवादी विचारांचे पुरस्कर्ते असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंचं स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या सर्वांगीण विकासात मोलाचं योगदान आहे. तसंच विज्ञान, कृषी आणि उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी अनेक योजनांचा शुभारंभ केला होता. राज्यात आज विविध ठिकाणी अपघातांच्या घटना घडल्या. यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यातल्या बोदेगाव शिवारात आज सकाळी एक वाहन ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 4 जण ठार तर 7 जण जखमी झाले आहेत. गाडीतले प्रवासी जळगाव इथले असल्याचं समजतं. यवतमाळ जिल्ह्यातल्याच वणी तालुक्यात शिरपूरजवळ आज सकाळी अपघात झाला. गायी घेऊन जात असलेल्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटून ट्रक उलटल्याने 17 गायींचा मृत्यू झाला आणि अनेक गायी जखमी झाल्या. बीड जिल्ह्यातल्या धारूर गावापासून 1 किलोमीटर अंतरावर देवदर्शनासाठी निघालेला टेम्पो दरीत कोसळून आज झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर 28हून अधिक जण जखमी झाले. हे सर्व भाविक गेवराई तालुक्यातल्या खरडावाडी गावातले आहेत. मराठी साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक राग जाधव यांचं आज सकाळी पुण्यात वार्धक्याने निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12:30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राग जाधव यांनी समीक्षा, कविता, ललित अशा सर्व वाङ्मयीन प्रकारांचं विपुल लेखन केलं. आनंदाचा डोह, काव्य समीक्षेतली धुळाक्षरे, खेळीमेळी, नववाङ्मयीन प्रवृत्ती व प्रमेये, निवडक समीक्षा, निळी पहाट, निळी क्षितिजे, निळे पाणी, प्र के अत्रे, साहित्यदृष्टी व साहित्य विचार, माझे चिंतन अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी, 10 वर्ष प्राध्यापक म्हणून अध्यापन आणि मराठी विश्वकोशामध्ये मानव्य विद्याविषयक लेखनाचे प्रमुख संपादक म्हणून जाधव यांनी 20 वर्ष कार्यभार सांभाळला. औरंगाबाद इथे 2004 मध्ये झालेल्या 77व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. जाधव यांना 2015च्या राज्य सरकारच्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. जाधव यांच्या निधनाबद्दल साहित्य वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत असून मान्यवर साहित्यिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा यांनी आपापल्या जोडीदारासह फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीची 3री फेरी गाठली आहे. 6व्या मानांकित बोपण्णा आणि फ्लोरिन मार्गिया यांनी ग्रेगरी बॅरेरे आणि क्विंटन हेल्स जोडीचा 6-3, 6-4 असा पराभव केला. पेस आणि त्याचा जोडीदार मार्सिन मॅटकोव्हॅस्की यांनी 3री फेरी गाठली. महिला दुहेरीतील अग्रमानांकित जोडी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस आज 2ऱ्या फेरीतील सामना खेळणार आहेत. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. येत्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरी येथे 44 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. तापमान अंश नागपूर 41 आणि 32, पुणे 36 आणि 24,
औरंगाबाद 39 आणि 26, नाशिक 35 आणि 24, कोल्हापूर 35 आणि 24, रत्नागिरी 35 आणि 27, सोलापूर 40 आणि 23 आणि अमरावती 42 आणि 27 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेजारच्या देशांना जोडणारे ईशान्य भारतातले रेल्वे आणि रस्ते मार्ग खुले करून ईशान्येकडील विकास साधणार पंतप्रधान. नीट संदर्भातल्या अध्यादेशाला स्थगितीची मागणी करणारी याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. देशभरात केंद्रीय मंत्र्याचा विकास पर्वाअंतर्गत जनसंवाद, सरकारच्या कामकाजाचा जनतेसमोर लेखाजोखा सादर. 2 वर्षात अर्थव्यवस्था वेगाने विकसित, अरुण जेटलींची स्पष्टोक्ती. तर अन्नधान्याची स्थिती उत्तम झाल्याचं राधामोहन सिंग यांचं प्रतिपादन. रालोआ सरकार सत्तेवर आल्यापासून पडद्यामागून होणारी सर्व सौदेबाजी बंद झाल्याचं रविशंकर प्रसाद यांचं मुंबईत प्रतिपादन. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न, 6 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 जवान शहीद. डोंबिवली दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 11 वर, स्फोटाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक राग जाधव अनंतात विलीन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.